मुझे प्रार्थना हेच मुझे मागणी माणसाने माणसाशी माणसा समवागणे। नमस्कार मंडळी, कसे काय सगळे मजेत ना? तर मी आहे तुमचा आणि तुम्ही पाहताय व्लॉग, चला शेअर करूया। तर गाईज हा व्लॉग आहे पार्ट 2 आणि तुम्ही पार्ट 1 नाही बघितलं तर आधी तो बघा, नाही तर तुम्हाला हा व्लॉग समजणार नाहीये। हा व्लॉग असा आहे की आपल्याला फर्स्ट यूट्यूब इन्कम आलेला, त्याचाच हा व्लॉग आहे की आपण मराठी शाळेतला परवानगी बुक्स पेन्सिल इरेजर आहे वाटण्याचा, तर आपण तेच इथे वाटायला मराठी शाळेत आलो। तुम्ही माझ्या मागे पाहू शकता मराठी शाळा। आता इथे ऍक्टिव्हिटी करून झालेल्या आणि सर्व मुले आपला ब्लॉग बघत आहेत। नमस्कार मंडळी, आपण आज आलेलो आहोत शाळेत। ज्या शाळेबद्दल आपण त्यांना विचारणार आहोत ते सर्व काय आपल्याला सांगतील। तर सर्वप्रथम तुमचं नाव आणि तुमचा परिचय सांगा मला। माझं नाव दीपक अमरनाथ ठाकूर। मी या शाळेत गेली 5 वर्ष
उपशिक्षक आणि मुख्याध्यापक म्हणून कार्यरत आहे. यांचं नाव आहे दीपक ठाकूर आणि हे शाळेचे हे आहेत आपले मुख्याध्यापक आहेत. तर आपण त्यांना काही शाळेबद्दल प्रश्न विचारू. तर या शाळेची स्थापना कधी झाली? आपल्या शाळेचं नाव आहे रायगड जिल्हा परिषद शाळा नानिवली आणि ह्या शाळेची स्थापना 1978 साली झाली. हा, तर ह्या शाळेच्या वरती PM श्री लिहिलेलं आहे, त्याचा अर्थ तुम्ही सांगू शकता? PM श्री म्हणजे प्रधानमंत्री स्कूल फॉर रायझिंग इंडिया असं याचा अर्थ होतोय आणि ही केंद्र पुरस्कृत एक योजना आहे जिच्यामध्ये आपल्या तालुक्यामधून खालापूर तालुक्यामधून आपल्या शाळेची निवड झालेली आहे. तर या शाळेची पटसंख्या किती? या शाळेची पटसंख्या आहे 68. 39 मुलं आणि 29 मुली अशा आपल्या शाळेत शिकत आहेत. तर आतापर्यंत ज्या ज्या ठिकाणी कुठे स्पर्धा झालेल्या आहेत तर मुलांचा प्रतिसाद कसा असतो आणि किती बक्षीस तुम्ही जिंकलेले आहेत? यावर्षी आम्ही एक तालुका स्तरापर्यंत आमची मुलं स्पर्धेला गेली. बिटावर आणि केंद्रात सुद्धा आमच्या स्पर्धा झाल्या. तर माझ्या एकूण 5 स्पर्धा परीक्षेत मला तालुक्यापर्यंत यश आलेलं आहे. तर आपण आता ऐकलेलं असाल ते 2 समूहगीते गायली. ती दोन्ही समूहगीते खूप छान होती आणि ते समूहगीते तुम्ही आता कुठे गाणार आहात? हे आता आम्हाला आता ऐतीच एक संधी आहे जी 26 जानेवारी आहे. तर सर्व पालक आणि आमच्या इथला जो समाज आहे याच्या समोर आम्हाला मुलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी ते आम्हाला सादर करता येईल. तर एक लास्टचा आपण त्यांना क्वेश्चन विचारूया की मराठी शाळा आणि इंग्रजी शाळा यांमध्ये काय फरक आणि या मराठी शाळेमुळे किंवा इंग्रजी शाळेमुळे कुठे मराठीची संस्कृती पाठी जात आहे, तर तुम्ही काय त्याच्याबद्दल सांगू शकता? निश्चित मराठी शाळा आणि इंग्रजी शाळा याच्यामध्ये आपण फरक करतोय. फरक ॲक्च्युअल पालक करतायत. सगळ्यांना असं वाटतं की माझी मुलं कुठेतरी इंग्रजी शाळेत जातील म्हणजे काहीतरी मोठे होतील. परंतु आपण संपूर्ण स्पर्धा परीक्षांचा जर विचार केला तर तिथे अव्वल येणारी मुलं ही सगळी मराठी शाळेतून मातृभूमीतून शिक्षण घेतलेली मुलं असतात. तर फक्त हा एक मला तर फॅड वाटतोय, काही फरक नाही. कारण पुढे गेल्यानंतर जर जीवन शिक्षण हवं असेल तर ते मातृभाषेतूनच झालं पाहिजे आणि मातृभाषेतूनच जे शिक्षण होतंय ते त्यांना संपूर्ण मिळत आहे. कारण भाषा ज्याची समृद्ध आहे त्याचा इतिहास त्याला सांगता येतो आणि इतिहास ज्याचा समृद्ध आहे त्याला तो मांडता येतो आणि इतिहासाच्या पावलावर पाऊल ठेवून पुढे चालता येतं आपल्या मुलांना. तर थँक्यू, तुम्ही खूप सुंदर माहिती दिली आणि मुलं सुद्धा खूप हुशार आहेत. तुम्ही बघू शकता ते किती चांगल्या व प्रश्नांची उत्तरे दिली आणि असेच हे उपक्रम राबवत राहतील आणि अशीच मराठी शाळेचं नाव वरती करतील अशी मी आशा बाळगतो. तर आपण आयान मुंडे व्लॉग्स तुम्हाला कसा वाटला आणि काय तुम्हाला अजून चेंजेस पाहिजेत किंवा काय आयान मुंडे बद्दल तुम्हाला कसं वाटलं तुम्ही सांगू शकता? निश्चित आयान मुंडे ब्लॉग मी पहिला आमच्या मुलांनाच दाखवला ॲक्च्युअल आणि तो ज्या आयांचा जो कॉन्फिडन्स आहे त्या प्रकारचा कॉन्फिडन्स माझ्या मुलांच्यामध्ये बिल्ड होईल अशी मी अपेक्षा बाळगतो त्याच्यानंतर. आणि एक विशेष गोष्ट म्हणजे आपल्या चॅनलला पहिला पेमेंट आला आहे आणि त्याचा योग्य विनियोग तो आयान जो आपल्या शाळेमध्ये येऊन करतोय त्यासाठी आयान लोकचा खरं तर मी खूप खूप शुभेच्छा आणि धन्यवाद व्यक्त करतो. आपल्या सर्व ऍक्टिव्हिटीज झालेल्या आहेत आणि आता आपण जेवण घेणार आहोत आणि जेवणाच्या आधी तुम्ही माझ्या मागे पाहू शकता की ते मुलं किती स्वच्छताचा वापर करत होते. लिक्विडशी हात धुवत आहेत हे बघा आणि ते किती स्वच्छता राखत आहेत मुले हे बघा. इथे हँडवॉश सर्व मुलांचं करून झालेले आता इथे त्यांना जेवायला वाढतात. प्रार्थना
आता लहान मुलांना तहान जर लागली अजून तर आपण त्याच्यात पाणी पण टाकलेलं आहे, आपलं एक्स्ट्रा राहिलेलं पाणी. जिथे आता सर्व मुलांचा जेवण झालेलं आहे आणि जेवता जेवता इथे सगळी लहान मुले हे बघा इथे खेळायला बनवलं लहान मुलांसाठी तिथे आलेली आहेत. हे बघ श्रेय, हे बघा श्रेय इथे ऍडमिशन घे, तुझे कपडे पण मॅचिंग करतात. हे कुठं चढतं ती पडाल ब्लॉग साठी बरोबर आमच्या नॉवेल हे आमच्या नॉवेल बघू शकता या ठिकाणी आपण मुंबई आ शकतो. तर गाईज इथे गोलावाला भैया आलाय. गोलावाला काय गोलावाला भैया हे मोडशील त्यांचा. स्वस्तातला गोलावाला भैया, छोटा गोलावाला भैया, छोटा काला करता पासपोर्ट साईज. सूर्यकुमार यादव लॉंग ऑफ चांगलं होतं याला. परत लॉंग ऑफ हे भारी घेतलं. तर गाईज आता त्यांचं सगळं खेळून पण झालेलं आहे आणि आता आपण सर्व मुलांना आत बोलावलेलं आहे. तर आता आपण त्यांना बुक्स पेन्सिल चार्टनं देणार आहोत. हीच आमुची प्रार्थना, हेच आमुचे मागणी, हीच आमुची प्रार्थना, हेच आमुचे मागणी. माणसाने माणसाशी माणसा समवागणे, हीच आमुची प्रार्थना, हेच आमुचे मागणे. भोवतारी दाटला अंधार दुःखाचा जरी, भोवतारी दाटला अंधार. तर गाईज आता आपण सर्वांना शैक्षणिक साहित्यात दिलेले आहे. तर आता आपण सर्वांना विचारू की आजचा दिवस तुम्हाला कसा वाटला. आता आपण लहान मुलांना बुक्स वाटून झालेले आहेत आपले आणि मुलं पण खूप खुश झाली. तेच आमचा मेन उद्देश होता की लहान मुलांना खुश व्हायला पाहिजे आणि ते तुमच्या सहकार्यामुळे आपण पूर्ण करून दाखवला. असंच तुम्ही प्रेम आपल्यावर केलं तर आपण असेच व्हिडिओ बनवत राहू आणि आपण जेवढा पण सामान इथे आणलेला ते आपण परत आता गाडीत भरतोय. जसं की हा टोप, हे जार, हे बघा. असं वाटलं तुम्हाला आपला आजचा ब्लॉग मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा. तर हा होता आपला आजचा ब्लॉग. आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन ऑन करून माझ्या इंस्टाग्राम पेजला पण फॉलो करा. लवकर भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय. झालेलं आहे सुजल मोरे. आणि मला तर मी कोण बसतो कसं होतं जेवण. निघती लॉनचा काय लोणचा. अरे देवा सांगला आता दारू पिऊन जेवतोय का. काय करू दारू पिऊन जेवतोय.